मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं असलं तरी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम आहे। महाविकास आघाडीकडून उद्या अर्ज भरणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। भाजपनं कसब्यातील उमेदवारी जाहीर केली असून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना डावलण्यात आलंय। याकडे नाना पटोले यांनी लक्ष वेधलं। टिळक यांच्या घरातील उमेदवार दिला नसल्यानं कुणाची वकिली करण्याचं कारणच नाही असा टोलाही पटोले यांनी राज ठाकरे यांना लगावला। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची सुरुवात झालेली आहे। परवा 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची आखरी तारीख आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही उद्याच अर्ज भरण्याचा निर्णय केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोनही आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो। मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू, याच्यावरची चर्चा करू। पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली। ती टिळक परिवारामध्ये ती उमेदवारी मिळाली नाही, ती दुसऱ्याला मिळाली। म्हणजे आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदेजींनी माझ्याकडे दिलेला होता, त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं आहे। भाजपने त्या परिवाराला तिकीटच दिलेली नाही, कोणाची वकिली इथं चालायचं काही कारणच नाही। अन्याय कोणी केला? अन्याय कोणी केला? भाजपने केला ना। तुम्हालाही मान्य आहे। मी मुद्दामून सुरुवात केली, मला माहित होतं तुम्ही सगळे मला हे प्रश्न विचारा, म्हणून त्याचं उत्तर पहिलेच देऊन टाकलं मी। तिकडे कसबा चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पक्ष वगळता सर्वच प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली, मात्र त्यांनी अद्याप मातोश्रीवर संपर्क साधलेला नाही। यावरून शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलंय। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन यावा अशी अपेक्षा असेल तर मुख्यमंत्री शिंदे नक्कीच फोन करतील असं दीपक केसरकर म्हणाले। तसंच शरद पवार जे सांगतात ते उद्धव ठाकरे ऐकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे चांगला निर्णय घेतील असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं। उद्धव साहेबांना फोन यावा अशी जर अपेक्षा असेल तर उपमुख्यमंत्री सुद्धा फोन करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी फोन करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, मुख्यमंत्री सुद्धा करतील। मुख्यमंत्र्यांचं मन फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फोन करून जर ही बिनविरोध होत असेल तर मुख्यमंत्री का नाही करणार। शेवटी आज ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि ते स्वतःच म्हणतात की पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे पवारसाहेब ज्याला सांगतात त्याला उद्धवसाहेब ऐकतात आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांना ते सांगतील याची आम्हाला खात्री आहे आणि उद्धव साहेब सुद्धा चांगले निर्णय घेतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। बातमी खरं तर याच संदर्भातली पण वेगळा अँगल असलेली। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलंय। एकीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणूक लढण्यावर ठाम आहे। विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळे निकाल लागण्याची भीती वाटते आणि म्हणून त्यांना या निवडणुका नको असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला। तसंच चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडीने। अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ। दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही। राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये। जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल।
आणि ते सत्य आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील